अगर किसी चीज़ को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में जुट जाती है. काय आहे मित्रांनो, हे आत्तापर्यंत आम्ही ऐकलं, पण याचा अर्थ काय, याच्यामागचा सारांश काय, याचं महत्त्व काय, हे आम्ही आतापर्यंत कधीही समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही किंवा आम्ही त्याच्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आम्हाला हा डायलॉग तर फार छान वाटतो. म्हणजे अगर किसी चीज़ को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में जुट जाती है. एवढं फक्त म्हणायचं, पण आम्ही याच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. म्हणजे काय कायनात म्हणजे काय, शिद्दत म्हणजे काय. तर मित्रांनो, आपल्या ज्या दोन मनांचं कार्य आहे, आपल्याला दोन मन असतात, प्रामुख्याने दोन मन असतात. एक असतं अंतर्मन, दुसरं असतं बहिर्मन. तर हा जो डायलॉग आहे हा अंतर्मनाशी संबंधित आहे, आमच्या अंतर्मनाशी संबंधित आहे. ते अंतर्मन, ज्या अंतर्मनापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात. सुरुवातीला जप तप करायला लावायचे. आधी कशासाठी करायला लावायचे, का करायला लावायचे ते आम्हाला अजूनही माहिती नाही. आम्ही फक्त करायचं. तर त्याच्यामागचं कारण असं आहे मित्रांनो, की एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे, ती मिळवायची जर असेल तर त्या गोष्टीला जाणून बुजून अट्टहासाने, निग्रहाने, एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे ती गोष्ट जर आपण जाणून बुजून आग्रहाने, निग्रहाने, अट्टहासाने जर ती मिळवण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट आपल्याला मिळतेच मिळते. मग तिथे साक्षात भगवानसुद्धा त्या कार्यामध्ये आपल्याला मदत करतात. देवसुद्धा आपल्या त्या कार्यामध्ये आपल्यासोबत काम करत असतात. म्हणजे कोण ते देव? म्हणजे कोण? तर ते आपल्या शरीरामध्येच आहे. अंतर्मन हाच तो देव. अंतर्मन हीच ती शक्ती. अंतर्मन हेच ते सत्य. मित्रांनो, आपल्याला जे काही हवं आहे, ते जे पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे पण काय हवं आहे ते जसंच्या तसं उपलब्ध करून देण्याची ताकद आपल्या मनामध्ये आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हवं असलेलं जे ते सर्व काही प्राप्त करून घेऊ शकतो. ते पण फक्त आणि फक्त आपल्या मनाच्या शक्तीच्या जोरावरती. फक्त आपल्याला तिथं काम करता आलं पाहिजे. आपल्याला मन म्हणजे काय हे समजून घेता आलं पाहिजे. त्याचं कार्य काय हे सुद्धा समजून घेता आलं पाहिजे आणि ते कृतीत आणता आलं पाहिजे. एवढंच. आपल्या अंतर्मनामध्ये इतकी मोठी ताकद आहे की आपण ठरवलेली एखादी गोष्ट आपण जशीच्या तशी मिळवू शकतो किंवा एखादी गोष्ट आपण जशीच्या तशी बदलू सुद्धा शकतो. इतकी प्रचंड ताकद आपल्या अंतर्मनामध्ये आहे. तर आता अंतर्मन आणि बहिर्मन म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. मी तुम्हाला उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल, आपल्याला समजायला सोपं जाईल. अंतर्मन म्हणजे आपण ज्या गोष्टी सहजरित्या करतो, सहजरित्या आपल्या नकळतसुद्धा आपण एखाद्या गोष्टी करत असतो. त्या गोष्टी आपल्या अंतर्मनाकडून नियंत्रित केल्या जात असतात. आणि ज्या गोष्टी आपण जाणून बुजून किंवा अट्टहासाने करत असतो, मुद्दामहून करत असतो, त्या गोष्टी आपल्या बहिर्मनाकडून नियंत्रित केल्या जात असतात. हेच फरक आहेत फक्त या दोन
मनामधील म्हणजे आपल्याला प्रकर्षानं जर सुरुवातीला जर समजायचे असतील तर, आणि त्याच्या खोलावर जर जायचं असेल तर मग भरपूर मोठा अभ्यास त्याच्यामागे आहे. त्याच्यावरती भरपूर काही आपल्याला बोलता येईल. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आपण ज्यावेळी नवीन गाडी शिकत असतो त्यावेळेला सुरुवातीला आपण ती गाडी शिकत असताना प्रत्येक गोष्टी जाणून बुजून करत असतो. म्हणजे ती चालू करण्यापासून ते ॲक्सिलेटर, गिअर टाकणे, ॲक्सिलेटर, क्लच, या सगळ्या ब्रेक वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून बुजून कराव्या लागत असतात, मुद्दामून कराव्या लागत असतात. त्यात आपण बऱ्याचदा चुकतो, पडतो, धडपडतो, उठतो, पुन्हा चालवतो. त्याच्यामध्ये आपल्याला दुखापतही होते, पण तरीसुद्धा आपण नाही मला गाडी शिकायची आहे, नाही मला गाडी शिकायची आहे. आपण पुन्हा उठतो, पुन्हा गाडी घेतो, पुन्हा चालवतो, पुन्हा पडतो, पुन्हा गाडी घेतो, पुन्हा चालवतो. हळूहळू आपण त्याच्यामध्ये एक्सपर्ट होत जातो. कालांतराने आपण ती गाडी सहजरित्या चालवायला लागतो. आणि एक वेळ अशी येते की आपण आपल्या मनामध्ये एखादा दुसराच विचार चालू असतो आणि आपल्याला माहिती नसते की आपण कितीतरी खड्डे, कितीतरी स्पीड ब्रेकर आणि कितीतरी अशा छोट्या मोठ्या अडचणी, आडवालेली माणसं यांना चुकवून वाट काढत आपण आपल्या इच्छित स्थळी पोचलेलो आहे. हे आपल्याला माहिती नसतं. म्हणजे आपण किती वेळा ब्रेक दाबला, आपण किती वेळा ॲक्सिलेटर केलं, किती गिअर आपण बदलले, हे माहिती नसतं. म्हणजे त्यावेळी त्याचा ताबा पूर्णपणे आपल्या अंतर्मनाकडे गेलेला असतो. म्हणजे ती गोष्ट ज्यावेळी आपण पूर्णपणे शिकतो, त्याच्यामध्ये एक्सपर्ट होतो, त्यावेळी ती गोष्ट आपल्या अंतर्मनाकडे गेलेली असते, अंतर्मनापर्यंत पाझरलेली असते. एखादी जर नवीन सवय आपल्याला लावून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला एक पॅटर्न दिला जातो, काही दिवसांचा पॅटर्न दिला जातो की इतके दिवस आपण ती गोष्ट केली तर त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ती आपल्याला सवय लागून जाईल, आपण त्याच्यामध्ये रुळू. तर तो पॅटर्न याचसाठी असतो की सुरुवातीला आपण आपलं बहिर्मन ती गोष्ट करवून घेत असतं. कालांतराने मुद्दामून अट्टहासाने पुन्हा केल्याने ती गोष्ट आपल्या अंतर्मनापर्यंत पोचली जाते. आणि त्याच्यानंतर अंतर्मनामध्ये पोचलेली गोष्ट ही अंतर्मनाकडून ॲटोमॅटिकली नियंत्रित केली जाते. आपल्या सवयी बदलण्यासाठी अंतर्मनाचा खूप मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. त्याचबरोबर एखादी गोष्ट शिकण्यासाठी आपण अंतर्मनाकडून करवून घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला अंतर्मन म्हणजे काय, अंतर्मनाची कार्य, अंतर्मनाचं स्वरूप, अंतर्मन म्हणजे काय, त्याचबरोबर बहिर्मनाचीही कार्य आणि बहिर्मनाचीही व्याप्ती आपल्याला समजून घ्यावी लागेल. बहिर्मन म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर मग मित्रांनो, कशी वाटली आपल्याला आजची माहिती? जर आवडली असेल आणि अजून आपल्याला अंतर्मन आणि बहिर्मनाविषयी माहिती मिळवायची असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.